वा तू पण ब्लॉगिंग करत आहे. इथे माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे. सकाळी उठल्या उठल्या मी एक ग्लास कोमट पाणी पित असते, पण आता उन्हाळा लागलाय त्यामुळे थोडंसं लिंबू सुद्धा टाकत आहे. नाही तर लिंबू मी अजिबात वापरत नाही. रात्री भिजत घातलेला साबुदाणा मस्तपैकी फुललाय, तर मी मग इथे रात्रीचा भात मला दिसला. मग म्हटलं आता हा टाकून देण्याऐवजी म्हटलं आपल्याला त्याला फोडणीच देऊन फोडणीचा भात बनवूया. तर मी एकीकडे तो फोडणीचा भात सुद्धा बिट्टूसाठी बनवले साबुदाण्याच्या वडे, कारण बिट्टू तर एवढा तिखट भात खाणार नव्हतं. शाकाल ओ शाकाल. काय झालं विचार ना. पप्पाला अशी मारत होती, मग मी ओरडलीच. मी असंच म्हटलं बिट्टू असं करायचं नाही, तुला रडायला लागले. मी म्हटलं चुकी तुझीच आहे, रडू नकोस, मी काही मारलं नाही तुला. ना मोठ्यांना ना लहान्यांना कोणालाच मारायचं नाही. खा आता, खा आता, खा. इट्स ओके, खा आता. अच्छे बनले, टेस्टी आहे. त्यानंतर घेतला मी माझा पण नाश्ता. वडे बघितल्यानंतर तर सर्वांना वड्यांचाच नाश्ता करायचा वाटला. मग काय राहिलेलं बॅटर जे होतं त्या बॅटरचे पण सर्व वडे बनवून घेतले आणि मग सर्वांनीच वड्यांचा नाश्ता केला. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. बोल काहीतरी 2 शब्द. इथेच माझे 2 शब्द संपवते. तू 2 शब्द बोलले तर खतम. तू म्हटलं 2 शब्द तर म्हटलं इथं खतम खतम, टाटा बाय बाय. आज मी काहीतरी केली आहे नवीन हेअरस्टाईल. नवीन हेअरस्टाईल मी नेहमीच असे करत असते, पण जेव्हा माझे केस लांब होते त्यावेळेस मी त्यांना अशा गुपून करायची ना. आज मी छोट्या मुलांसारखी घातले. कसे दिसते मी थोडी पागल. ते लांब होते ना, अशी मस्त मी गोपून वेण्या घालायची. मग माझ्या बघून मग मी पण करायची. बापरे, किती काही सांगते का. किती छान वाटतात ना तशा वेण्या, पण आता मी अशा घातल्या म्हणून मी अशा घालणार नाही. चल आपल्याला आता पटपट आटपायचं आहे. अरे वा तू पण ब्लॉगिंग करत आहे. अच्छी बात आहे. लगे रो याला ब्लॉगिंग म्हणतात का. मग आता माझी जाऊ इथे पीठ मळत आहे. मी इथे पसारा जो करून ठेवलाय, वडे तळून खाल्लेत, आता तो पसारा उचलणार. जिकडे तिकडे धिंगाणा करून ठेवला. काम थोडंसं करते, पसारा खूप सारा करते. आणि हो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कंजूशी करायची नाही. भरभरून लाईक करत जा. चला तर मग आता मी काय गोष्टीच करत बसू का. स्वयंपाक गप्पा गोष्टी करून आमचा स्वयंपाक सुरू असतं. तर रोज आमचं हेच काम असतं. रोज गोष्टी करायच्या, गप्पा करायच्या, आणि कधी काम संपतं ते सुद्धा समजत नाही. डिलिव्हरी लेबर पेन, मग तेच आहे ते. मला पण लेबर पेन सारखंच होत होतं. पण झेरॉक्स काढून घे. झेरॉक्स नाही का ते, सोनोग्राफी. आता 900 रुपयाचं रिचार्ज, त्याच्यामध्ये मायनस 300 मायनस 900. 900तून 900 अकरा काढणं तेच तर मला ना तुला. मायनस 311 किती देणार आहेत मला. 589. हा, आता मग मी फक्त 300 देतो. सर्व तो हा हिशोब राहिला. सर्व याच्यातच टाकून देते. मग तुला जशी द्यायची तशी तू दे जो.
इथे सुरू आहे आमचा हिशोब. तर आता हिशोब असा आहे की आम्ही जे काही वस्तू घेतो किंवा काही पण कपडे वगैरे घेतो तर मी उसने मिनूकडचे मागते, तर मग नंतर मी मिनूला देऊन देत असते. तर हाच आमचा हिशोब इथे सुरू आहे. चला मग इथे आमचा फिट्टेफाटी हिशोब झालाय. ओ हे तर माझ्या चेहऱ्यावरती मला काय दिसत आहे, तर दिसत आहे पिंपल्स. तर खूप दिवसानंतर पिंपल्स दिसत आहे. काही हरकत नाही, कारण आधीपेक्षा माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स खूप कमी झाले. आधी तर भरपूर असायचे. दोन मी इकडे दिसत आहे, तू तिकडे दिसत आहे. हाय तर कर. हे काय असेच पागलपंतीचे भरपूर क्लिप काढल्या होत्या, पण मीनू म्हणाली होती की टाकू नको, चांगल्या वाटत नाहीये, म्हणून मग मी काही ती शेअर केल्या नाही. अरे वा. जिंदगी में बाई थोडी तो पागलपंती बनती है. आता झाली होती दुपारची वेळ. आर्यन म्हणाला होता की मम्मीला जरा झोपू घाल, ही खूप मला त्रास देते. बिट्टू आहेच तशी, मग काय बिट्टूला घालण्याला झोपायला. बिट्टू आणि मी आम्ही दोघी पण खूप वेळ झोपलो. बिट्टू झोपली, बिट्टू सोबत मी पण झोपली. बघता बघता 6 वाजले. मग बिट्टू उठले आणि बिट्टूनेच मला उठवलं. आणि काल आमच्या भांड्यावाला काकू 7 वाजता आल्या भांडी घासायला. बिट्टूची इथे मस्ती सुरू आहे. फ्रीज खोलू दे बंद. झाली बॅग घेऊन मम्माची स्कूलमध्ये. स्कूलमध्ये पैशावाली बॅग घेऊन जात असतात का? उसमें मनी है. मनी हो, मनी बूथ नाही, मनी. एवढं बारीक मी ठेवलीच नसेल. मी तर हात लावलीच नसेल. मी तर कुठे गेलीच नसेल. तिच्या पप्पाने हात कशाला लावला? म्हणजे काही कामच पडलं नाही ना. आता पाणी आणावं लागलं ना काही. 5 मिनिटाचं काम करते कुठेतरी. चुप कर. बाय बेटा माझी सोना. बाय कर मम्मीला. मग काय जेवण वगैरे झालं. मिस्टरांना म्हटलं 2-3 दिवस झाले मी ना साखरेचा चहा पित आहे, चला माझ्यासोबत शॉपिंगमध्ये. म्हणजे आमच्या चौकातच आहे. चालत चालत आलो आम्ही शॉपिंगमध्ये. मग काय गुळ घ्यायचा होता. दादा म्हणाले की गुळ नाही आहे ते. मग वॅसलीन बघितली. वॅसलीन पण छोटी डब्बी नव्हती, मग मोठी डब्बी घ्यावी लागली. खरं तर मी आली होती गुळासाठीच. खुल्ला गुळ पाहिजे होता मला, पण त्यांच्याकडे नव्हता. 2-3 दुकानं पण फिरली, तिथे सुद्धा नव्हतं. बेटा त्याच्यापेक्षा आईस्क्रीम घे ना ग. मग आईस्क्रीम घेते का? हा आईस्क्रीम घेते का? हिवाली. नको आईस्क्रीम. मग हेच घे. चल चल दे ना बिल करायला. बिल होऊ दे, देतात ते तुला परत करतो. दे पप्पाकडे, पप्पा देतात तुला. चल. हा नो यस. अरे मला नाही दिला. नको मला, नको बाबा, नको बच्चा, नको खा. चला आता. हो तो पण टाकलाय का? बरं ठीक आहे. चला मग आता. हा नाही सकाळी खेळायचं आता. चला मी जाते आता. नाही चल आता. यस यस. मी खूप वेळचा जाऊचा आवाज येत नव्हता, म्हणून जाऊच्या रूम मध्ये जाऊन बघितलं तर जाऊ लावत होत्या डोक्याला तेल. त्यांना तिथेच बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम केलं. दुपारी मी पण झोपली, बिट्टू पण झोपली. आता बिट्टू खेळत आहे. आता मी पण तिच्यासोबत खेळतेच, कारण की मला पण झोप येणार नाही, तिला पण झोप येणार नाही. जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.